सुबह 9 बजे। आता मी एकदम लग्नातला फोटोग्राफर। कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर। चलो तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा बता रहे हैं हम। काल रात्री 1:30 वाजेपर्यंत डेकोरेशन करून आत्ता सुद्धा दुपारचे 2 वाजले दसऱ्या दिवशीच्या, म्हणजे आज गणपती बसणार आहे आणि आमचं एवढं डेकोरेशन झालं आहे। आता हे आम्ही सकाळी किती वाजेपासून गेलं रे, 12 वाजेपासून सुरुवात केली, तेव्हा आमचं हे कडेचं पाईपन ते सगळं उभं केलं वरती, जरासं केलं आणि हे जे काल मी केलेलं ते पण लावलं आणि आता अजून आमचा एवढा पसारा बाकी आहे। आता पसारा नाही म्हणू शकत, डेकोरेशन अजून आम्हाला एवढं लावायचं आहे आणि आत्ता वाजले आहे 2:30 आणि आता गणपती आम्ही गणपती काय अगोदर बुक केलेलं नाही राहत, आम्ही डायरेक्ट जातो आणि डायरेक्ट गणपती घेऊन येत राहतो जो आवडेल तो। तर आता आम्ही आमचं डेकोरेशन करतो रेला, तुम्ही बघा। तर आज मी खूप दिवसानंतर साडी वेअर केली आहे, कारण आज आम्हाला जायचं आहे गणपती आणायला। आता तुम्हाला थंबनेलवरून कळत असेल आणि मी या अगोदर खूप वर्षापासून ठरलं होतं की मी साडी घालून जाईल, पण कधीच झालेलं नाही असं। तर आज मी फायनली घातली आहे। या अगोदर मी नऊवारी वेअर करून गेलेली आहे, पण साडी वेअर केली, आता चांगलं वाटते आता मला। आणि आता पाऊस आला आहे, बट आता आमच्याकडे मोठी गाडी जायला, त्यामुळे नो टेन्शन। आता मी रेडी झाली आहे, महाराष्ट्रीयन लुक आहे आणि मस्त नथ वगैरे घालून बुगड्यासुद्धा घातले। तर आता मी तुम्हाला माझा फायनल लुक पण दाखवते आणि आता आम्ही जातो आहे गणपती आणायला। तर आत्ता आम्ही आलो आहे गणपती आणायला। तर आम्ही आमच्या बाप्पाला घेतला आहे, आता जातो घरी आणि ज्यांनी गणपती घेतला आहे म्हणजे की आता मग मी पुढे बसली। 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। चला आता आम्हाला गणपतीची स्थापना करायची, आमचं डेकोरेशन झालेलं आहे, पण त्याच्या आता तुम्हाला नाही दाखवणार कारण त्याच्यामध्ये 4 चांद लावायचं बाकी, म्हणजे आमची लायटिंग बाकी। गणपती सगळं झालं, गणपतीचं डेकोरेशन लायटिंग बाकी, तो आमचं आता दादू करणार आहे। मग आता मी गणपती बसवून घेतो, मग त्यानंतर मी तुम्हाला आमचं डेकोरेशन दाखवते। आणि डेकोरेशन करायला क्रिएटिव्हिटी लागते आणि ती आम्ही दोघींनी एकत्र करून इतकं डेकोरेशन एका दिवसात केलं, जरा प्राऊड फील होते। आणि ही आमच्या पाठीमागे बाप्पा मला दे।
काही आम्ही डेकोरेशन केलं आहे. लास्ट इयर जे केलं होतं ते तुम्हाला इथं स्क्रीनवर मी दाखवेलच. त्यासाठी आम्ही खूप मेहनत केली होती आणि ह्यावर्षी थोडासा कमी टाईम भेटला त्यामुळे आम्ही क्राफ्ट अँड क्रिएटिव्हिटी थोडीशी कमी केली आणि स्वतःने डेकोरेशन करायला खूप जास्त मज्जा असते. तर आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक गणपती बाप्पासोबत. तर आता या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके, बाय.